कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास हा कसा असावा। आणि हे प्रवास करत असताना आयुष्यातलं प्रत्येक एक एक दिवस कमी होत असतो, एक एक तास कमी होत असतो, एक एक मिनिट कमी होत होतो, प्रत्येक क्षण कमी होत असतो। आपलं आयुष्य घटत राहतो। आपलं उर्वरित आयुष्य ईश्वराने दिलेलं त्यातनं काही वजाबाकी होत असते। पण ही वजाबाकी करत असताना पुण्याची बेरीज कशी करायची, आपल्या पुण्याचं बळ, पुण्याची ताकद, पुण्याची ऊर्जा हे कशी वाढवायची, हे जर आपल्या लक्षात आलं तर त्या माऊलीचं संसार सुखी होऊ शकतो। नाहीतर संसार करायचा थोडासा आणि आव आणायचा जास्त, संसार करायचा थोडासा आणि संसार केल्याचा जे काही पुण्य साठलेलं असतो ते बोलून दाखवून वायफट घालवून टाकायचं। खूप कुटुंबामध्ये हेच चालतं हल्ली। सकाळी उठल्यानंतर जेव्हा एखाद्या माऊलीचं सुरुवात होते ती झोपेपर्यंत चालूच असतं। मी केले म्हणून तुम्ही खाताय, मी केले म्हणून तुम्ही आहात। एखादा घर करता, घरातला कारभारीसुद्धा मी करतो, मी आणतो म्हणून तुम्ही आहात, हे ठरलेलं वाक्य असतात। त्यांच्या लक्षातच येत नाही ही माझी जबाबदारी आहे, हे माझे कर्तव्य आहे, मी यांच्यासाठी काहीतरी त्याग केलं पाहिजे, यांच्यासाठी काहीतरी उपकार करून ठेवलं पाहिजे। हे पुण्याची शिदुरी माझ्या पाठीशी असलं तर मला पुढचं जन्म सुखकर आणि समाधानानं मिळेल, हे मात्र माणूस विसरून जातो। केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीवर अहंकार करतो, केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीवर मत्सर द्वेष करतो, हेवे दावे करतो आणि त्याच्याकडे 1% एखादा गुण चांगला असू शकतो, 99% वाईटच असतात। पण ते 99% वाईट असतात, 99% सुधारण्यासाठी कमीत कमी आपण पाप करावा, जास्त काही करायची गरज नाही त्याला। आपण संसार करत असताना हा मनुष्य प्राणी आहे, मनुष्य जीवन आहे। ह्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला चुका होत असतात। त्याला वाटतं की मी चुका करत नाही, तिला वाटतं की मी चुका करत नाही, मी जे करते ते योग्य करते। पण तो धर्माला मान्य पाहिजे, ईश्वराला अनुकूल पाहिजे, आपल्या सद्गुरूंना अनुकूल पाहिजे, आपल्या धर्माला, आपल्याला, आपल्या परिवाराला, सगळ्यांना अनुकूल असेल तर तेच पुण्य पदरात पडतं। तुम्ही कितीही ओरडून पुण्य करा त्याचा उपयोग होत नाही, काही उपयोग होत नाही। ही जी पुण्य करत असता, ही जी साधना करताय, कर्मकांड करताय, दानधर्म करताय, तीर्थाटन करताय, तीर्थाला जाताय, तुमच्याकडे एखादी कला असेल, ती कला सादर करत असताना बघा, सादर करत असताना प्रत्येक कलाकाराकडे न्यूनगंड असतो, त्याच्याकडे थोडीशी इगो असतो, थोडासा अहंकार असतो। त्याने किती बी म्हणू द्या माझ्याकडे काहीच नाही आहे, मी अगदी स्वच्छ भावनेने मी सादर करतो कला म्हणला तरी त्याची स्तुती कुणी वाहवा केलं, काय छान वाह, तो फुगलाच, खांदा उडवलाच, त्याचा चेहऱ्यावरचा भाव बदललाच,
याला सुद्धा अहंकारच म्हणतात. ते सुद्धा नसावा. मागच्या प्रवचनामध्ये खूप सुंदरसं उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगितलं की संसार करत असताना अहंकाराचं मुळासकट नायनाट कसं करावा. अहंकार हा सगळ्याकडे आहे, देवादिक्कात होता. म्हणून सर्व देव सिद्ध नाहीत, सर्व देव सिद्ध नाहीत. मला कोणीही विचारावं, किती 18 पुराणं वाचणारा, 4 वेद वाचणारा, 6 शास्त्र वाचणारा, वेदांत, वेदाच्या अतिरिक्त जे आहे त्याचाही त्यांनी अभ्यास केला असेल, त्यांनी ईश्वराशी कनेक्ट झाला असेल, तर त्यांनीसुद्धा मला सांगावं, महाराज तुम्ही बोलताना हे चुकताय. मी त्याला आयुष्यभर शरण जाईल. देवसुद्धा सिद्ध नाहीत. देवांना सुद्धा काही प्रमाणात अहंकार होता, म्हणून प्रत्येक वेळेस त्यांना पराजयाला तोंड द्यावं लागलं. पराजयाला बरेच वेळा तोंड द्यावं लागलं. मग मला सांगा, तुमच्याकडे दोघंही आहेत. मनुष्य प्राणी एक असा आहे की त्याच्याकडेच दोघंही आहेत. जिथे देव आहे तिथे दैत्य आहे. जिथं राम एका हृदयाच्या एका कोपऱ्यात राम असेल, तर दुसऱ्या हृदयाच्या कोपऱ्यात रावण सुद्धा बसलेला आहे तिथं. तो सुद्धा कधी कधी फणा काढतो, तो सुद्धा डसाला जातो. पण त्याला आवरण्याची क्षमता ज्याच्यात आहे ना, तोच देवत्वाच्या बरोबरीला जाऊ शकतो, तोच संत होऊ शकतो. लक्षात ठेवा, संताची व्याख्या आहे साधी, खूप मोठी व्याख्या नाही आहे. संताला वेगळे नियम लागू नाहीत. ज्या धर्माने आखून दिलेले नियम आहेत, ज्या निसर्गाने दिलेले जी नियम आहेत, त्या नियमाव्यतिरिक्त असं जगामध्ये कुठलंही नियम श्रेष्ठ नाही आहे, कुठलंही नियम नाही आहे. मग आपण ते नियम पाळत नाही, नियमाचं पालन करत नाही. साधना करतो, सगळं करतो, पण नियमाचं जे पालन करतो, पालन करणं म्हणजे काय करणं? साधी गोष्ट आहे. ज्याचं मनावर नियंत्रण आहे तो जगावर नियंत्रण आहे, ज्याचं वाणीवर नियंत्रण आहे त्याचं विश्वावर नियंत्रण आहे, ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे तो कुटुंबावर नियंत्रण ठेवू शकतो. जो स्वतःवरच नियंत्रण नाही, ज्याचं मनावर नियंत्रण नाही, त्याच्या वाणीवर नियंत्रण नाही, त्याच्या नेत्रावर नियंत्रण नाही, त्याच्या हालचालीवर नियंत्रण नाही, त्याचा आचार नाही, विचार नाही, सदाचार नाही, ह्या माणसाने दुसऱ्याला शहाणपण शिकवायचा की मी किती श्रेष्ठ आहे, ह्यालाच अहंकार म्हणतात. ह्याला साधी गोष्ट, याला अहंकार म्हणतात. कुणाला कमी लेखू नये, कुणाला उच्च नीच मानू नये. कुणातही देव असू शकतो, देवत्व कशात पण असू शकतो. देवत्व येड्यामध्ये असू शकतो, आंधळ्या पांगळ्या खुळ्यामध्ये राहू शकतो. देवा समान तो सुद्धा असू शकतो. तो तेवढा नियम पाळू शकतो ज्याच्याकडे सर्वस्वी सर्व पात्र सर्व पार्ट व्यवस्थित आहेत, सर्व शरीर सुव्यवस्थित आहे, त्याच्याकडे सुद्धा नियम असू शकत नाहीत. एक हाजी महम्मद म्हणून एक मुस्लिम व्यक्ती होता. हाजी महम्मदने आयुष्यामध्ये दरवर्षी एकदा हजला जायचा, दरवर्षी. मग त्याला स्वप्न पडलं एकदा. स्वप्नामध्ये एक दूत जे आहे ईश्वराचा, यमाचा दूत म्हणा किंवा यमराजा म्हणा, एक असे उभे राहिलेत. त्यांच्या हातात लांबडी छडी आहे आणि जे देह ठेवलेले जे आत्मे आहात, त्या आत्मे जेव्हा जायचे, एकीकडे स्वर्ग होता, एकीकडे नरक होता, दोन्हीच्या मध्ये तो दूत थांबला होता. त्या आत्मा आला की त्याला छडी लावणार, त्याला विचारणार तो काय काय केलास, आणि विचारल्यानंतर त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला त्या नरकात स्वर्गात अनेक स्वर्गाचे प्रकार आहेत, नरकाचे अनेक प्रकार आहेत. नरक का एकच नरक नाही आहे, अशा अफाट नरकाचे प्रकार आहेत. तो त्या पद्धतीनं त्यांना पाठवायचा. पाठवत असताना हाजी महम्मद ह्याचा नंबर आला, तोही देह ठेवला आणि तोही तिथे गेला. आणि तो दूताने त्याला विचारलं, तर तू काय केलास? त्यांनी सांगितलं, मी 60 वेळा आयुष्यामध्ये मी हजला गेलेला आहे. किती वेळा गेलाय? 60 वेळा मी हजला गेलेला आहे. म्हणजे दरवर्षी एकदा हजला गेलं, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून जरी हजला गेला तर वयाचा 65 वर्ष हा गाठलेला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं
की तुम्ही नाव काय तुमचं? ते हाजी महमद. हाजी लावणं म्हणजे पुरुषार्थ किंवा अहंकार. तुम्ही गेल्याचा जो लेबल लावला आहे कपाळावर, ह्याच्यामुळं तुमच्याकडं अहंकार आहे. तुम्ही जे हाजला गेलंय, हाजी लावताय, याचा अर्थ तुम्ही समाजाला सांगताय की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून तुमचं पुण्य शून्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय पुण्य केलात का? तो म्हणाला की जेव्हा 60 वेळा मी हाजला गेलोय, हाजी लावण्याने प्रत्येकांना तो रुबाबात जे पृथ्वीवर होता तेव्हा सगळ्यांना सांगायचा मी हाजला गेलंय, मी हाजी आहे, मी हाजला गेलंय, मी हाजला गेलंय, असं सांगत राहायचा. याचा अर्थ त्याचा अहंकार उपळून आला ना. त्यांनी केलेल्या कर्तव्याचं फळ मिळेल का? नाही मिळेल. ईश्वराच्या दूतांनी सांगितलं, यमाच्या दूतांनी सांगितलं की तू हाजी लावल्यामुळं तुला स्वर्गात जाता येत नाही, जन्नतमध्ये जाता येत नाही. मग तो विचार करायला लागला. तो म्हणाला की आणखी काय केलं असेल तर सांग, किंवा जेणेकरून तुला स्वर्गात कसं जाता येईल बघू आपण. तेव्हा म्हणाला मी 5 वेळा नमाज पडलेला आहे, दिवसातनं 5 वेळा मी नमाज पडत असतो. तेव्हा त्या दूताने सांगितलं तू 5 वेळा पडतोस, वयाच्या 50व्या वर्षी जेव्हा तू नमाज पडत होतास तेव्हा खूप समाज होता, समाजाने माझी वाहवा करावी, स्तुती करावी म्हणून तू 10 मिनिटं करायच्या ठिकाणी 15 मिनिटं तू नमाज पडत होतास. 5 मिनिटं लोकांनी बघावं, माझी कुणीतरी स्तुती करावी, मला कुणीतरी मोठं म्हणावं, माझी नमाज बघून सगळ्यांनी मला उचलून घ्यावं, अशी तुझी भावना होती ना. तो चटकन म्हणून गेला हो. चटकन काय म्हणाला तो? हो म्हणाला, माझी भावना होती. मला सांगा, तुम्ही 5 वेळा नमाज पडा ना किती वेळा पडा, तुम्ही किती दानधर्म करा, सकाळ सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ईश्वराचं नामस्मरण करा, भक्ती करा, हे करत असताना तुमच्या गळ्यातले असलेली माळ, तुमच्या हातात असलेली माळ जर लोकांना पाहून जर असं तुम्ही करत असाल, ते पुण्य गेलं वाया, ते पुण्य वाया गेलं. मग भक्ती करावी तर कशी, हे ज्यांना कळलंय ना तोच खरा प्रपंचिक आहे. लक्षात ठेवा, प्रपंच करून परमार्थ तोच करू शकतो जो ज्याला साधना कळली तोच. साधना खूप छोटी, खूप खूप छोटी आणि खूप 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 मोठी, मोठ्यावर घेऊन जात. असं साधना तुम्ही काय करताय, कुठे दान करताय, कुठे धर्म करताय, कुठे कर्मकांड करताय, कुठं पूजा अर्चा करताय, कुठं भक्ती करताय, हे कुणालाही न कळता जो साधना करतो तो श्रेष्ठ, तो श्रेष्ठ, सगळ्यात श्रेष्ठ. तुम्ही काय करताय हे कुणालाही कळता कामा नये. प्रपंच करत असताना तुम्ही कळू देताय का? कधीच कळू देत नाही, कधीच कुणालाही कळू देत नाही. आणि त्या साधनेच्या बळावर तुम्ही गवसणी घालायला जाताय, ईश्वराला सांगताय तू माझा वश हो, मी सांगते ते कर, मी सांगतो तसं कर, ईश्वर माझंच ऐक, माझ्या विना जगात कुणाचंही ऐकू नको, ईश्वर हा तो माझाच राहा. अरे बाबांनो, ईश्वर हा तुमचाच आहे, पण त्याला त्या पद्धतीनं ठेवा, त्या पद्धतीनं भजा, त्या पद्धतीनं साधना करा. ईश्वर हा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. ईश्वर तुमच्या जवळ आहे. ईश्वराला गवसणी घालायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी, खूप छोट्या गोष्टी. एक भक्त गेला एक सद्गुरूकडे, एका महाराजाकडे गेला आणि तो म्हणाला की महाराज मला अशी दीक्षा द्या, अशी साधना द्या, अशी मंत्र द्या की जेणेकरून देव उभं राहिलं पाहिजे माझ्यासमोर येऊन आणि मला विचारलं पाहिजे, बाळा रे तुला काय काय हवंय सांग. मी असा बसला पाहिजे खुर्चीवर आणि त्याला सांगितलं पाहिजे देवा हे कर, देवा ते कर, बघ माझा शेजारीला त्रास देतो, त्याच्या बाथरूमचं पाणी माझ्या अंगणात सोडलंय, बघ त्याला.
नाहीतर चुकून मिसरीचा डबा शेजाऱ्याने चोरून नेला आहे, हे देवाला सांगण्याच्या गोष्टी आहेत. साधू महाराज म्हणाले, नक्कीच देव तुला वश होईल असं करतो. साधू महाराज म्हणाले की देव तुझा वश होईल असं करतो, पण मला एक गोष्ट सांग ना पहिलं. ठीक आहे, तुझ्या घरी नोकर चाकर आहेत का? तो म्हणाला आहेत. नोकर चाकरावर तुझा विश्वास आहे का? तो म्हणाला, अहो लई चोर लई बदमाश आहेत लोक, समोर असतील तर कामं करतात, नसतील तर काहीच करत नाहीत. बरं ठीक आहे. तुला मुलं आहेत? म्हणलं आहे. मग मुलं तुझं ऐकतात का? अहो नाही म्हणलं, मुलं ऐकत नाहीत. मी बाहेर गेले की मोबाईल खेळत बसतात, टी व्ही लावून बसतात, चोऱ्या करतात, अभ्यास करत नाहीत. हा घरानं सगळं सांगायला लागला. मग तुला बायको आहे का? तो म्हणाला, बिना बायकोनं मुलं कसं विचारलं तुम्ही अगोदर? हा कोडं पडलं त्याला. नाही, काळ कलियुग आहे ना, हे कलियुगामध्ये नक्की काय भानगड आहे हे कळता येत नाही, सांगता येत नाही. मग तिने बायको पण आहे. मग मला सांग, तुझी बायको तुझी सगळं ऐकती का? आणि ऐकण्या इतपत तू पात्र आहे, ऐकवण्या इतपत तू पात्र आहेस का? तेव्हा तो म्हणाला, अहो बायको ऐकत नाही. बायको सकाळी उठली की मिस्त्रीचा डबा घेऊन बसते, दुसरं कामच नाही तिला. बरं तुझे आईवडील आहेत? आहेत. सगळ्यांचं विचारलं, कोण ऐकतं का? कोणी ऐकत नाही. मग कोणी ऐकत नाही इतपत तू घाणेरडा आहेस, तुझा देव कसा ऐकल? त्याला तो पात्र हो, त्याला तो पात्र हो. कुणालाही ऐकवू नको. प्रथम तुझं मन तुझ्या ताब्यात ठेव. मन तरी ताब्यात आहे का? तो म्हणाला, मन नाही ताब्यात, चंचल आहे मन. अहो हित आहे तर दुसऱ्या सेकंदात पापणी लवेपर्यंत कुठंतरी जातं मन. मग तू मनाला लगाम लावू शकत नाहीस नामाच्या रूपाने, तर देवाला कसं लावणार तू? कदापि मान्य नाही. तुम्ही प्रपंच करताय, परमार्थ करताय, तुमच्या मनावर नियंत्रण नसेल, तुमच्या वाणीवर नियंत्रण नसेल, तुमचं संतुलन नसेल, तुमच्याकडे अहंकार नसेल, तर मात्र तुम्ही कुटुंबावर नियंत्रण नाही, जगावर नियंत्रण मिळवू शकताय. तेवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. तुझं आहे परी तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्यापाशीच आहे. ईश्वर लांब नाही आहे, त्या दगडात देव नाही आहे. मी सगळ्यांना सांगतो, तो दगड, ती मूर्ती, ती जी आभा आहे, ती प्रभा आहे, ती प्रवास आहे, ती सगळं एक प्रकारचं एक ईश्वराने निर्माण केलेली एक सृष्टी आहे. ईश्वराने निर्माण केलेली आहे. ईश्वराला विचारलं, देवा रे तू कुठं आहेस? तू मागे आहेस, पुढे आहेस, पाठीमागे आहेस, कुणीकडे आहेस, वर आहेस, खाली आहेस? ईश्वरानेच अन्य रूपाने, अनेक संतांच्या रूपाने त्यांनी अवतार घेतलाय आणि संतांच्या रूपाने तो दाखवलाय, मी यात आहे, मी झाडात आहे, मी वृक्षामध्ये आहे, मी मूर्तीमध्ये आहे, मी बालकामध्ये आहे, वृद्धामध्ये आहे, तरुणामध्ये आहे, युवामध्ये आहे, युवतीमध्ये आहे, सगळ्यात मी आहे. सृष्टीमध्ये कुठं कुठं तुझी नजर जाईल तिथं तिथं मी आहे. फक्त शोधण्याचं माध्यम फक्त तू बघ. मला कसं शोधायचं तू ठरव. मग ते शोधायला आपण जातो. शोधायला जाताना मात्र आपली वाणी स्वच्छ नसेल, आपली भाव स्वच्छ नसेल, आपली नजर स्वच्छ नसेल, आपली हालचाल स्वच्छ नसेल, आपलं चरण स्वच्छ नसतील, तर मला सांगा ईश्वर जवळ असून तर भेटेल का व तुम्हाला? कदापि भेटणार नाही. म्हणून ईश्वरा तू हाक मारशील तिथं मी उभा आहे. पण कसा आहे? नागडा आहे. नागडा याचा अर्थ वस्त्राविना नाही आहे, दुर्गुणाविना, वाईट विचाराविना. वाईट विचाराने मी नागडा आहे, वाईट भावनेने मी नागडा आहे, वाईट नजरेने मी नागडा आहे. अशा भावेने जर तुम्ही उभं राहिलात तर ईश्वर त्या देवळातनं बाहेर येईल आणि तुम्हाला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात ईश्वर आणि याला म्हणतात भक्ती. म्हणून प्रपंच करताना परमार्थ करा.
असं परमार्थ करा, असं परमार्थ करा. आपलं प्रपंच बघण्यासाठी ईश्वरसुद्धा घरी आला पाहिजे. ईश्वरसुद्धा आपल्या अंगणात खेळला पाहिजे. आपल्या अंगणात खेळला तर त्याच्या वात्सल्याने, त्याच्या वास्तव्याने आपली सगळी पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही.